तर मंडळी, स्वराज्याची राजधानी रायगडापासून जवळजवळ 1000 किलोमीटर अंतरावर तमिळनाडू या राज्याची सीमा आहे. भारताच्या पश्चिम सीमेवर असणारा रायगड आणि भारताच्या पूर्व सीमेवर असणारा जिंजी या दोन्ही मराठ्यांच्या राजधान्याच. स्वराज्याच्या सीमेवर एका बाजूला मोगल, दुसऱ्या बाजूला आदिलशाह, तिसऱ्या बाजूला पोर्तुगीज आणि चौथ्या बाजूला इंग्रज बसलेले असताना मराठ्यांचा राजा चक्क तमिळनाडूपर्यंत पोहोचेल आणि जिंजी, वेल्लोर, तंजावर पर्यंत असं एक साम्राज्य निर्माण करेल, हा विचार देखील कुठल्या शत्रूने केला नसेल. पण जो विचार देखील करत नसेल, ती गोष्ट ज्यांनी स्वतः घडवून दाखवली ते म्हणजे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज. उत्तर भारत जेव्हा मोगलांच्या टाचेखाली भरडला जात होता, त्याच वेळेला दक्षिण भारत हा विजापूरचा आदिलशाह, गोलकोंड्याच्या कुतुबशाह आणि इतर मोठ्या मोठ्या शाह्या आणि काही हिंदू संस्थानिक यांच्यात विभागलेला होता. दक्षिण भारतातला बेंगलोर, जिंजी, तंजावर हा प्रांत विजापूरकरांचे सरदार असलेले शहाजी महाराजांच्या ताब्यात होता. पण शहाजी महाराजांच्या मृत्यूनंतर विजापूर दरबारातल्या पठाणी आणि दक्षिणी पक्षांच्या लोकांनी दक्षिण भारत आपापसात वाटून घेतला. तरीही त्यावेळी शहाजी राजांचे दुसरे पुत्र शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे दक्षिणेत ठाण मांडून बसले होते. पण विजापूरकरांचा एक सरदार असण्याच्या पलीकडे त्यांनी कधीच हिंमत दाखवली नव्हती. दक्षिणेतून विजापूरकरांना हुसकावून लावावे आणि संपूर्ण दक्षिण भारत मराठ्यांच्या हाती असावा अशी शिवाजी महाराजांची महत्त्वाकांक्षा होती. आणि जिंजी हे दक्षिणेतील एक सर्वात महत्त्वाचे ठाणे होते. कागदपत्रांमध्ये जिंजीचा उच्चार चंदी, तमिळमध्ये सेंजी असा आढळतो. जिंजीचा किल्ला हा 3 टेकड्यांचा बनलेला आहे. राजगिरी, कृष्णागिरी असे 2 बलाढ्य किल्ले म्हणता येतील अशा या टेकड्या आहेत. जिंजीचे ठाणे तेव्हा विजापूरकरांच्या ताब्यात होते. जिंजीपासून पॉंडिचेरीपर्यंतचा भाग हा विजापूरकरांचा सरदार नासिर मुहम्मद यांच्या ताब्यात होता आणि हा नासिर मुहम्मद विजापूरच्या आदिलशहाच्या वजीर खवासखानाचा भाऊ होता. हा खवासखान विजापूर दरबारात दक्षिणी गटाचा नेता होता. हा दक्षिणी गट म्हणजे मूळच्या भारतीय असणाऱ्या मुसलमानांचा गट होता. तर त्यांच्या विरोधात बहिलोळ खान हा पठाणी गटाचा नेता होता. या बहिलोळ खानाने वजीर खवासखानाची हत्या केली आणि स्वतः आदिलशाही वजीर बनला. आदिलशाही पुन्हा एकदा पठाणशाही पक्षाच्या ताब्यात गेली. त्याचवेळी दक्षिणेतल्या सगळ्याच पठाणी सरदारांना बळ चढले आणि दक्षिणी पक्षाच्या सरदारांची उचलबांगडी करायची संधी त्यांना दिसू लागली. त्यामुळे जिंजीजवळील वल्लीगुंडमपुरमचा पठाणी सरदार शेरखान याची नजर जिंजीवर वळली. त्यामुळे नसीर मुहम्मदचे अस्तित्व धोक्यात आले. रायगडावर बसून दक्षिणेतले हे सगळं राजकारण समजणारे शिवाजी महाराज या काळात जानेवारी 1676 मध्ये आपले बंधू व्यंकोजी यांना लिहितात, तरी एकोजी बाबा तुम्ही पैक्यावरी न पाहाणे, जरी बहिलोळ खानचा तिकडे शेरखान आहे तो लष्करीयास 2 होऊन देई, तरी आपण 3 होऊन द्यावे. बहिलोळ खानाचा कागद जरी चंदी घ्यावी म्हणून आले असतील, त्या मिसेस शेरखानास बोलावून आणून चंदी द्यावी. मोहम्मद नसीर खान मारून गर्दे मिळवावा आणि शेरखान सहजेच आपण होऊन तेथे कमजोर असेल तेथे भेटीस आणून बोलावून आणून तेथेच जबे करावा. त्याचे जमेत काही असली तर त्यावरही हल्ला करावा. म्हणजे चंदी आपणास आली. वालगुंडापुरा भोवताल मुलूक आहे, तोही आपणास चालून आला तर सदरूप्रमाणे वर्तणूक केली तरी येणेप्रमाणे फते होतच आहे. म्हणजे एकोजी बाबा तुम्हा ऐसा कर्नाटकमध्ये जोरावरी कोणच नाही. या मजकुरावरून महाराजांचे नेमके अंतरंग कळून येते. त्यांच्या मते व्यंकोजीने जिंजीला असलेल्या नासिर मुहम्मद याचा काटा शेरखान लोधीला हाताशी धरून काढावा. त्यानंतर शेरखान लोधीचाही काटा काढावा. यासाठी पैशाकडे न पाहता भरपूर सैन्य भरती करावी आणि कर्नाटक बलदंड व्हावं. पण व्यंकोजींनी शिवाजी महाराजांचा सल्ला ऐकला नाही आणि विजापूरकरांची चाकरी करण्यातच धन्यता मानली. मग अखेर महाराजांनी ही मोहीम स्वतःच फत्ते करण्याचे निर्णय घेतला आणि ऑक्टोबर 1676 मध्ये महाराज आपल्या दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेसाठी रायगडावरून निघाले. गोवळकोंडा, श्रीशैल्यम, तिरुपती, कालहस्ती अशी एक मोहीम फत्ते करत नवे मित्र जोडत मे 1677 मध्ये महाराज जिंजीजवळ येऊन पोहोचले. महाराज जिंजीजवळ पोहोचताच जिंजीचा किल्लेदार नासिर मुहम्मद याचे धाबे दणाणले. त्याचा भाऊ खवासखान
याच्या मृत्यूमुळे नासिर मुहम्मदला आता कुठल्याही प्रकारचा पाठिंबा मिळण्याची आशा नव्हती। त्याचवेळी पठाणी पक्षाचा शेरखान जिंजीवर हल्ला करून जिंजी ताब्यात घेण्याची भीती नासिर मुहम्मदला होतीच। दुसरीकडे शिवाजी महाराज तर जिंजीच्या सरहद्दीवर येऊन बसले होते। त्यामुळे नासिर मुहम्मदने गोळकोंड्याच्या कुतुबशहाच्या वजिराबरोबर म्हणजेच मादन्नाबरोबर जिंजी घेण्यासाठी बोलणी लावली। अबू हसन तानाशाह म्हणजेच कुतुबशाही याला आत्ताच्या परिस्थितीत नवीन दुखणे नको होते। अगोदरच त्याला मोगलांकडून भीती जाणवत होती, त्याचवेळी विजापूरकरांशी त्याला झगडायचे नव्हते आणि त्याला दक्षिणेतल्या शिवाजी महाराजांशीही वैर नको होते। त्याने अखेर नासिर मुहम्मदला नकार कळवला आणि त्याला सांगितले की तू दक्षिणेत आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घे। मधल्या काळात महाराजांनी जिंजीवर कुठल्याही प्रकारचा हल्ला केला नाही। नासिर मुहम्मदची सगळीकडून होणारी कुचंबना ते समजत होते आणि परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी ते सज्ज होते। कुठल्याही प्रकारचे युद्ध टाळून जर जिंजी मिळणार असेल तर महाराजांच्या दृष्टीने तो पहिला पर्याय होता आणि पुढे झालेही तसेच। पेट्टापुरमच्या मुक्कामात नासिर मुहम्मदचा दूत महाराजांना येऊन भेटला। भेटीत महाराजांनी नासिर मुहम्मदास रोख 50,000 होऊन याशिवाय 1 लाख उत्पन्नाच्या प्रदेशाची जहागिरी देण्याचे प्रलोभन दाखवले। त्याची मान्यता मिळताच तडक 15 मे रोजी महाराज जिंजीकडे निघाले। किल्ला महाराजांच्या स्वाधीन करण्याचे ठरले असले तरी थोडेफार लढाईचे नाटक करण्याचे नासिर मुहम्मदने ठरवलेले दिसते, कारण आपण मराठ्यांशी संघर्ष केला असे त्याला विजापूरकरांना भासवायचे होते। त्याप्रमाणे महाराज जिंजीला आले व त्यांच्या 1000 घोडदळाने जिंजीच्या किल्ल्याला वेढा दिला। दिनांक 20 मेच्या आसपास जिंजीचा किल्ला महाराजांच्या ताब्यात आला। महाराजांनी नासिर मुहम्मद याला 50,000 रुपये रोख दिले, शिवाय मुलूकही दिला। जिंजी ताब्यात घेताच महाराजांनी किल्ल्याची आवश्यक ती व्यवस्था करून दिली। रायाजी नलगे याला किल्ल्याची हवालदारी, तिमाजी केशव याला सबनीस व रुद्राजी साळवी याला इमारतीच्या कामावर नेमले। अशा प्रकारे जिंजीसारखा एक बलाढ्य आणि दुर्गम किल्ला स्वराज्याच्या राजधानीपासून 1200 किलोमीटर अंतरावर शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याला जोडला। या जिंजीने मराठ्यांच्या अत्यंत वाईट आणि हालाकीच्या परिस्थितीत मराठ्यांना खूप मोठी साथ दिली। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात याच जिंजीने मराठ्यांचा इतिहास गाजवला। मराठ्यांची राजधानी म्हणून जवळजवळ 8 वर्षे मराठे जिंजीभोवती वावरले आणि औरंगजेबाच्या दणक्यातून मराठा साम्राज्य सावरले उभं राहिलं आणि उलट औरंगजेबावर चालूनही गेलं, ह्याच जिंजी किल्ल्याच्या आधारानं। याच जिंजीच्या पुढच्या भागात आपण पाहूया या जिंजीचं महत्त्व काय होतं आणि शिवाजी महाराजांनी जोडलेल्या या एका किल्ल्यानं मराठ्यांना किती मोठी साथ दिली। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा। जय शिवराय।